आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी UDAS प्लस बाबत अत्यंत महत्त्वाचा आहे। UDAS प्लस बाबत एक नवीन अपडेट आलेली आहे। या अपडेट बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपणास मोबाईलवर नोटिफिकेशन द्वारे सहज मिळतील। UDAS प्लस वर आपण प्रत्येक शाळा, प्रत्येक शिक्षक आणि मुख्याध्यापक हे काम करत असतात। आतापर्यंत UDAS प्लस वर विद्यार्थ्याची इयत्ता चुकली असेल तर आपण BRC अथवा तालुका लॉगिनला किंवा जिल्हा लॉगिनला संपर्क करून आपण इयत्ता ही बदलत होतो। मात्र नवीन अपडेटनुसार आपण UDAS प्लस वर आपल्या शाळा लॉगिन वरून विद्यार्थ्याची तुकडी ही सहज कशी चेंज करू शकतो, विद्यार्थ्याची इयत्ता, विद्यार्थ्याची तुकडी या दोन्ही गोष्टी आपण शाळा लॉगिन वर चेंज कशा पद्धतीने करू शकतो याचं प्रात्यक्षिक हे आपण या व्हिडिओमधून प्रत्यक्ष पाहणार आहोत। थोडक्यात सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे विद्यार्थ्याची आता आपण इयत्ता आणि तुकडी आपल्या शाळा लॉगिन वरून सहज करू शकतो। यानंतर विद्यार्थी इम्पोर्ट मॉड्यूल करत असताना आतापर्यंत आपण विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट मॉड्यूल मध्ये जाऊन विद्यार्थ्याला पेन नंबर टाकून इम्पोर्ट करत होतो। मात्र नवीन अपडेटनुसार आपल्या राज्यातील शाळेतील विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या राज्याकरिता स्वतंत्र टॅब देण्यात आलेला आहे इम्पोर्ट करण्यासाठी, आणि परराज्यातून जर विद्यार्थी आला असेल तर अशा विद्यार्थ्याला इम्पोर्ट कसे करावे यासाठी अदर स्टेट म्हणून एक स्वतंत्र टॅब देण्यात आलेला आहे। या दोन्ही टॅबची ओळख आणि विद्यार्थ्याची इयत्ता चुकली असेल तर ही चुकलेली इयत्ता बदल कसा करावा हे आपण आता पुढील प्रमाणे पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। UDAS प्लस बाबत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही नवीन अपडेट आलेल्या आहेत या समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून आपण UDAS प्लस वर सहज काम करू शकू। आपण आपल्या मोबाईल अथवा क्रोम ब्राउझर मध्ये UDAS प्लस ही वेब सर्च करा। सर्च केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा UDAS प्लसचा हा डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात बघू शकतो लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबला क्लिक करायचं। यानंतर स्टुडंट मॉड्यूल मध्ये महाराष्ट्र जे काही आपलं स्टेट आहे हे सिलेक्ट करा आणि गो म्हणा। आपण आपल्या 2023-24 च्या या शैक्षणिक टॅबवर याल। या ठिकाणी या टॅबला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने हा एक पॉपअप विंडो येईल, याला क्लोज करा। या ठिकाणी या पद्धतीने हा UDAS प्लसचा अत्यंत महत्त्वाचा हा डॅशबोर्ड आहे। आपण या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला बघितलं तर डॅशबोर्डवर या UDAS प्लस वर काम करण्यासाठी जे काही महत्त्वाचे टॅब आहेत, ज्या सेटिंग्स आहेत या ठिकाणी या देण्यात आलेल्या आहेत, आणि त्यातीलच जे काही नवीन अपडेट या ठिकाणी झालेला आहे ते म्हणजे या ठिकाणी प्रत्येक टॅबच्या समोर न्यू म्हणून लिहिलेलं आहे, हे या ठिकाणी नवीन अपडेट झालेला आहे। आता क्लास अँड सेक्शन शिफ्ट या ठिकाणी इतर जे काही टॅब आहेत या टॅबची माहिती आपण याआधीच मागील व्हिडिओमध्ये अभ्यासली होती, पाहिली होती। आपण जर या UDAS प्लस बाबत आपल्याला काही समस्या, आपल्या काही अडचणी असतील तर याच चॅनलवर UDAS प्लस बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ देण्यात आलेले, हे व्हिडिओ पाहून आपण आपल्या समस्याचं निराकरण या ठिकाणी करू शकतो। आता या ठिकाणी इतर टॅबची माहिती न देता ज्या काही महत्त्वाच्या नवीन टॅब आलेल्या आहेत याबद्दल आपण माहिती घेऊयात। प्रथमतः क्लास अँड सेक्शन शिफ्ट या टॅबबद्दल माहिती घेऊया। बघा, क्लास अँड सेक्शन शिफ्ट या टॅबवर मी क्लिक करतो। आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी या डॅशबोर्डवर पूर्ण ब्लँक दिसते आहे, कारण मी अजून या ठिकाणी माझा क्लास अँड सेक्शन मी सिलेक्ट केलेला नाही। क्लास मी फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी क्लास आणि त्याखाली एक सेक्शन निवडून घेतो आणि गो म्हणतो। आता या ठिकाणी आपल्या शाळेतला जो काही क्लास आपण सिलेक्ट केला तो आपल्या शाळेतील विद्यार्थी, त्यानंतर शाळेतील त्या विद्यार्थ्यांचं नाव, आणि सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे जी आपल्या सर्वांसाठी आवश्यक होती ती म्हणजे क्लास अँड सेक्शन
हे दोन्ही गोष्टी म्हणजे विद्यार्थ्याची इयत्ता आणि तुकडी या दोन्ही गोष्टी आता आपण या ठिकाणी बदल करू शकतो। म्हणजे आतापर्यंत आपण प्रत्येक शाळा ही काम करत असताना विद्यार्थ्यांची फक्त तुकडी आतापर्यंत चेंज करणं हे आपल्या लॉग इनवर होतं। मात्र आता याच्या पुढे विद्यार्थ्याची इयत्ता जर चुकली असेल, चुकून इयत्ता 5वीचा 6वीत गेला असेल किंवा 6वीचा 5वीमध्ये गेला असेल, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याची इयत्ता बदल करण्यासाठी आपल्याला BRC किंवा आपल्याला तालुका लेवलला या सगळ्या गोष्टी सांगून BRC अंतर्गत आपण त्या ठिकाणाहून चेंज करत होतो। मात्र एक महत्त्वाची आणि नवीन अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे आता आपण आपल्या शाळा लॉग इन वरूनच विद्यार्थ्यांची जी काही इयत्ता चुकीची झाली असेल त्या विद्यार्थ्याची चुकलेली इयत्ता आता आपण आपल्याच लॉग इन वरून बदल करू शकतो। मग ती कशा पद्धतीने करावी आणि कोणत्या इयत्ता या ठिकाणी दाखवल्या जातात आपण ते पाहूया। आता फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याची इयत्ता चुकली असेल, आता हा 6वीला दाखवतोय, मला त्याला 7वीला टाकायचं आहे, तर अशा वेळेस त्या सिलेक्ट क्लास या टॅबवर क्लिक केलं तर बघा ज्या क्लासमध्ये तो विद्यार्थी आहे त्याची मागची आणि त्याची पुढची इयत्ता या ठिकाणी 2 इयत्ता दाखवल्या जातात। जसं की हा विद्यार्थी 6वीला आहे, त्याला तुम्ही एकतर 5वीला दाखवायचं असेल तर 5वीला अपडेट करू शकता, आपल्याला वाटलं नाही तो 7वीला आहे तर 7वीला अपडेट करू शकता। म्हणजेच त्या विद्यार्थ्याला आपण चुकून प्रमोट केलं असेल एखाद्या मागे वर्गात किंवा पुढील वर्गामध्ये किंवा त्याची इयत्ता निवडण्यासाठी आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर यापुढे आपण अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याला त्याची इयत्ता ही योग्य इयत्ता निवडा, त्याचा जो सेक्शन आहे तो कुठल्या तुकडीमध्ये वर्गामध्ये आहे ते निवडा आणि या ठिकाणी अपडेट या टॅबला क्लिक करा। अपडेट या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या 6वीच्या वर्गात आहे आणि चुकून तो 6वीच्या वर्गात आलाय आणि त्याला 7वीला पाठवायचं असेल तर या ठिकाणी त्याला 7वी निवडा, त्याची तुकडी या ठिकाणी निवडा आणि त्याला अपडेट म्हणा। अपडेट केल्यानंतर तो विद्यार्थी या ठिकाणाहून निघून तो विद्यार्थी आता आपल्याला UDAS प्लस मध्ये इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये दिसणार आहे, तुकडी ब च्या। सो अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची अपडेट UDAS प्लस बाबत आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आतापर्यंत आपण फक्त तुकडी निवडत होतो, त्याची तुकडी जर चेंज करायची असेल तर तुकडी या ठिकाणाहून आपण बदल करत होतो। मात्र आता आपल्याला त्या विद्यार्थ्याची इयत्ता ही जर चुकली असेल तर इयत्ता बदल करण्याचा पर्याय देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मला आशा आहे की आपणास ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट नक्कीच समजली असेल। यानंतर पुढचा जो आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, याबाबत आपण याआधी पण व्हिडिओमध्ये पाहिलं आहेच, याबाबत मी या ठिकाणी जास्त काही सांगणार नाही। पण या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूल जो आहे या ठिकाणाहून आपण कुठलाही विद्यार्थी, मग आत्तापर्यंत आपण काय करत होतो, एखाद्या आपल्या राज्यातील अथवा परराज्यातील विद्यार्थी आपल्या शाळेत आला असेल तर आपण इम्पोर्ट मॉड्यूलवर जाऊन या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट करत होतो आपल्या शाळेमध्ये। पण आता नवीन एक टॅब दिलेला आहे, इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून स्वतंत्र टॅब आलेला आहे। आता या इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये म्हणा किंवा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये हा इम्पोर्ट मॉड्यूल आहे, यामध्ये आपण गोवर क्लिक केलं तर हा जो न्यू टॅब आहे याच न्यू टॅबवर आपण जाल। बघा मी गोवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक इम्पोर्ट मॉड्यूल जो स्वतंत्र दिलेला आहे त्यावर आपण येतो। आता स्वतंत्र का दिला आहे, काय बदल केलेले आहेत ते समजून घेऊया। इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विथ इन स्टेट। आता आपल्याच राज्यामधील एखाद्या शाळेमधून, आपल्याच राज्यामध्ये असेल ती शाळा आणि एखाद्या शाळेतून आपल्या शाळेत विद्यार्थी आला असेल तर अशा विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी इम्पोर्ट करण्यासाठी हा टॅब निवडायचा आहे, विथ इन स्टेट। यानंतर परराज्यातून एखादा विद्यार्थी आला असेल आपल्या शाळेमध्ये, दुसऱ्या राज्यातून आपल्या शाळेत आला असेल, आपल्या राज्यातील आपल्या कुठल्याही शाळेत, तर अशा विद्यार्थ्याला आउटसाइड स्टेट या टॅबमध्ये जाऊन या ठिकाणाहून इम्पोर्ट करायचं आहे। आणि तिसरा जो टॅब आहे ड्रॉपबॉक्स इनएक्टिव्ह स्टुडंट लिस्ट, थोडक्यात आपण ज्यावेळेस आपल्या शाळेतील किंवा आपल्या राज्यातील किंवा इतर राज्यातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला जेव्हा ड्रॉपबॉक्समध्ये टाकलं जाते तर त्या विद्यार्थ्यांना आपण या तिसऱ्या टॅबमधून सर्च करून त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर या ठिकाणी आपण सहज मिळवू शकतो। अशा पद्धतीने ही नवीन अपडेट आपल्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलो होतो। मी आशा करतो की या अपडेटबाबत आपणास दिलेली माहिती ही नक्कीच समजली असेल।
इम्पोर्ट कशा पद्धतीने करावं, इम्पोर्ट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आपणास ते व्हिडिओ पाहायचे असतील तर याच चॅनलवर UDIS प्लसच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण हे सगळे व्हिडिओ पाहू शकतात. चला तर भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.